सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता। ग्रॅच्युइटीची मर्यादा 14 लाखांवरून 20 लाखांवर होणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता। घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता। MMRDA आणि SRA कडून भागीदारी तत्वावर या झोपडपट्टीचा पुनर्विकास। मात्र 300 नको 500 चौरस फुटांचं घर द्याव, रहिवाशांची मागणी। एसटी प्रवर्गातून धनगरांना आरक्षण देण्याचा GR मागे घेण्याच्या मागणीसाठी नरहरी झिरवळांचं बेमुदत धरणं आंदोलन। आमचा समाज जगावा म्हणून आंदोलन, झिरवळांची माध्यमांना माहिती। धनगर आणि आदिवासी संस्कृतीचा काडीचाही संबंध नाही, त्यामुळे धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण मिळूच शकत नाही। त्यांनी स्वतंत्र आरक्षण मागावं, अकोल्याचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांची हात जोडून विनंती। नाशिकमध्ये धनगर आरक्षण मुद्दा पेटणार, आक्रमक आदिवासी संघटना आज नाशिक मुंबई महामार्ग रोखणार। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांच्या आंदोलनाला आदिवासी समाजाच्या संघटनांचा पाठिंबा। पुण्यातील वाडिया महाविद्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, 4 जणांकडून विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। काँग्रेसकडून घटनेचा निषेधही व्यक्त। धारावीतील मेहबूब ए सुबानिया मशिदीतील अनधिकृत मदरशाचं बांधकाम ट्रस्टकडून काढण्यास सुरुवात। पालिका अनधिकृत मदरशावर कारवाईसाठी गेली असता याआधी विरोध झाला होता। पिंपरी चिंचवडमधील एका अनधिकृत मदरशावर काल कारवाई करण्यात आली, मात्र परिसरातील अनधिकृत बांधकाम पाडलं नाही असा भेदभाव का? एक्सवर पोस्ट करत ओवैसी यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल। सोलापूरमध्ये नवरात्रीच्या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या दांडिया उत्सवात मुस्लिम तरुणांना प्रवेश देऊ नये, हिंदू महासभा संघटनेनं सोलापूर पोलीस आयुक्तांकडे मागणी केली। आमदार नितेश राणेंच्या विरोधात अचलपूरमध्ये गुन्हा दाखल, हिंदू जनआक्रोश सभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। इम्रान खान अचलपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद। अहमदनगर दौऱ्यावर असताना काल शरद पवारांसमोर अहिल्यानगर नको अहमदनगर हवं अशी मुस्लिम बांधवांकडून घोषणा, त्यामुळे पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर। बुक माय शोचे CEO आशिष हेमराजानी फडणवीसांच्या भेटीला, फडणवीसांचा हेमराजानी यांना भेटण्यास नकार। कोल्ड प्लेच्या तिकिटांच्या काळाबाजाराच्या प्रकरणामध्ये हेमराजानींना पोलिसांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते। गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीच्या प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवावं, सरकार ही विषकन्या आहे, ज्याला जवळ घेते त्याला बुडवते, गडकरींचं मिश्किल वक्तव्य। आता तर लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, त्यामुळे सबसिडीचा निधी त्यांना तिकडेही लागत असल्याचं वक्तव्य। महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र तरीही सध्या सरकारमधील मंडळी उद्घाटन आणि पक्ष फोडण्यात व्यस्त। सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित सूतगिरणीला 32 कोटींचा तर राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्याशी संबंधित सूतगिरणीला मदत मंजूर। दोन्हीही सूतगिरण्यांसंदर्भात वित्त विभागानं मदत देण्यास विरोध केला होता। भंडाऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी पालिका महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावल्याचा ऑडिओ व्हायरल। दरम्यान आमदार कारेमोरेंनी ही क्लिप त्यांचीच असल्याचं कबूल केलंय, मात्र अधिकाऱ्यानं उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं कार्यक्रम निपटवण्याबाबत बोलल्याचा त्यांनी दावाही केलाय। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू, तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती। मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज मराठा उपसमितीच्या बैठकीची शक्यता। चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बैठकीची शक्यता। शरद पवार गटात असलेले माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। गुहागर विधानसभेच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।